राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येते आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे। व्यक्तिगत कामासाठी ही भेट झाल्याची बावनकुळे यांनी माहिती दिली आहे। भेटीनंतर आपण स्वतः पाटील यांना निवासस्थानाबाहेर सोडलं असं देखील बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी तसा खुलासा केला आहे। शासकीय निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठा सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, काय नेमकं महत्त्व आहे या बातमीचं, ज्याची राजकीय वर्तुळात साहजिकच आता चर्चा होते? नक्कीच ही मोठी भेट म्हणावं लागणार आहे। एकूणच मागील काही दिवसांपासून चर्चा आहे। एकूण जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील आणि अशातच ही भेट आपल्याला होताना पाहायला मिळालेली आहे। एकूणच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झालेली आहे। मात्र दुसरीकडे जर का पाहायचं तर जयंत पाटील हे आपल्याला व्यक्तिगत आणि मतदारसंघातील कामासाठी भेटल्याचं देखील बावनकुळे हे आपल्याला बोलताना पाहायला मिळत आहेत। मात्र या अगोदरच्या जर का घटना पाहायच्या तर जयंत पाटील यांच्याकडनं अनेक भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट देखील झालेली आहे, अशी देखील राजकीय वर्तुळात आपल्याला चर्चा पाहायला मिळते आहे। त्यामुळे या सगळ्या भेटीचा सारांश काय नेमका आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एकूण भाजपमध्ये जयंत पाटील हे प्रवेश करतात का या संदर्भात मोठ्या प्रमाणात हालचाली ज्या आहेत त्या पडद्यामागे होताना पाहायला मिळत होत्या। तशाच प्रकारच्या हालचाली ह्या आता पडद्या पुढे होत आहेत का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दोन्हीकडनं जयंत पाटील यांच्याकडनं देखील ह्या भेटी संदर्भातला राजकीय जो गाभा आहे तो नाकारण्यात येतो आहे। दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं देखील नाकारण्यात येत आहे की ही राजकीय भेट नव्हती, व्यक्तिगत आणि मतदारसंघातल्या कामांसाठी ही भेट झालेली आहे। निश्चित, धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीबद्दल। याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्याबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर फोन लाईनवरून सध्या आहेत। प्रवीण दरेकरजी, ही जी भेट आता जयंत पाटील आणि बावनकुळेंमध्ये झालेली आहे, अनेक वर्षांपासून या किंवा महिन्यांपासून, गेल्या काही महिन्यांपासून या चर्चा सुरू आहेत। या चर्चांना पुन्हा एकदा हवा देणारी अशी ही भेट आहे? नाही, मला वाटतं राजकारणामध्ये तर सर्व पक्षांचे नेते एकमेकांना त्या ठिकाणी भेटत असतात। तर जयंत पाटील हे महत्वाचे राज्याचे नेते आहेत। सत्ताधारी पक्ष म्हणून, मंत्री म्हणून बावनकुळे साहेबांशी त्यांचं भेटणं स्वाभाविक आहे। बरं, ते कामाच्या निमित्तानं पण त्या ठिकाणी भेट असू शकते आणि शेवटी दोन मोठे नेते एकत्रित आल्यावर राजकीय चर्चा होणारच नाही असं काय बोलता येणार नाही आपल्याला। म्हणजे जी चर्चा आहे, विशेषतः म्हणजे थेट बोलायचं झालं तर जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार अशी जी चर्चा आहे, तशी काही शक्यता दिसतीये का? तुम्ही पूर्णपणे फेटाळून लावताय की असं काही होऊच शकत नाही? नाही, एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीमध्ये चांगल्या लोकांना त्या ठिकाणी निश्चितच काम करायची संधी आहे आणि राजकारणामध्ये ज्यांना काही रचनात्मक करायचं आहे तर शेवटी सत्तेच्या माध्यमातून विजनरी पक्ष आणि त्यातून देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा नेता आज राज्याचं नेतृत्व करतोय आणि त्याच्यामुळे एक पारदर्शी सरकार, विजनरी सरकार आहे। त्यामुळे बऱ्याच लोकांना भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात सामील होण्याची इच्छा असू शकते आणि चांगल्या लोकांच्या बाबतीत पक्ष विचार करू शकतो। ठीक, खूप महत्त्वाचं विधान तुम्ही केलंय। चांगल्या लोकांच्या बाबतीत भाजप विचार करू शकतो। धन्यवाद प्रवीण दरेकरजी, एबीपी माझाला आपण ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते मेहबूब शेख सुद्धा सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत। मेहबूबजी, आपण कसं पाहता या भेटीकडे, जयंत पाटील आणि बावनकुळे? मला एक कळत नाही की सातत्यानं मध्ये एकदा अशीच बातमी केली की अमित शहा जयंत पाटील साहेब भेटले, आज बातमी झाली की बावनकुळे साहेबांना जयंत पाटील साहेब भेटले आणि सातत्यानं मागच्या 2 वर्षापासून त्यांच्या भेटीच्या अशा बातम्या पेरल्या जातात। की कोण जाणीवपूर्वक पेरतंय माहित नाही, पण मला खात्रीनं तुम्हाला मी सांगतो की जयंत पाटील साहेब पवार साहेबांच्या विचारावर काम करणारे नेते आहेत। ते कुठल्याही परिस्थितीत शरद पवार साहेबाला सोडून काही निर्णय करणार नाही याची एक कार्यकर्ता म्हणून। मेहबूबजी, तुम्ही आमच्याबरोबर फोन लाईनवर असेच उपस्थित राहा। जयंत पाटील नेमकं काय म्हणलेत हे आधी आपण ऐकूया या भेटीनंतर। कशासाठी होती, काय विषय? काल संध्याकाळी 7:50 त्यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली। महसूल विभागात 7-12 संगणकीकरण केलं, ऑनलाईन केले, त्याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाहीत।
की सर्व महाराष्ट्राचा तो प्रश्न होता, त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं. त्याचबरोबर अनेक जमिनी ॲक्वायर झालेल्या नोटिसा दिल्यात, त्याच्यावर शिक्के मारलेले आहेत. मी सांगितले तुमची जमीन ॲक्वायर होणार आहे, पण ती ॲक्विजिशनही केलेलं नाही, त्यांना त्याचे मोबदलाही दिलेला नाही. असे आमच्या जिल्ह्यातले बरेच प्रश्न होते. ते घेऊन त्यांना भेटलो. 6 वाजताची अपॉइंटमेंट होती. त्यांचं हिअरिंग बराच वेळ चाललं. 7:50 त्यांच्या घरी आल्यावर मग मी त्यांच्या घरी गेलो. 25 मिनटं भेट चालली. त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही. बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते, स्टाफ होता, माझ्याबरोबरचे शिष्टमंडळातली 4-5 जणं होती. दादा, पण आपण प्रदेशाध्यक्ष आहात, महसूल मंत्र्यांची अशा प्रकारे भेट होते, चर्चा तर होणारच आहे. इतर काही चर्चा झाली नाही, तेच सांगितलं ना मी. चर्चा काय झाली, निवेदनाचं रेकॉर्ड बघा तुम्ही. निवेदनं जवळजवळ 13-14 निवेदनं दिली असतील मी. ठीक. तर काल रात्री 8 वाजता आपली भेट झाली आणि महसुलासंदर्भातल्या मतदारसंघातल्या कामांविषयी ही भेट होती आणि याविषयीची आम्ही निवेदनंसुद्धा दिली, असं स्पष्टीकरण, अशी स्पष्ट प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलेली आहे. तर मेहबूब शेख याविषयी आपल्याला अधिक प्रतिक्रिया देत होते. मेहबूब, जे तुम्ही म्हणता त्यानुसार जयंत पाटलांनी सुद्धा ही प्रतिक्रिया दिलेली आहे. तूर्त धन्यवाद, आपण वेळ दिलीत आणि ही प्रतिक्रिया दिलीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.